नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे सांदण. ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आहे, त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही इथे हे आंब्याचे सांदण पाहू शकता. अगदी छान मऊसूत तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी दाणेदार तयार होतं. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली 2 ते 3 तास हे वाळवून घेतलेत आणि त्यानंतर कढईमध्ये घालून आपल्याला हे हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते छान असे मंद आणि मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता हे तांदूळ आपल्याला जसे हवे आहेत तसे व्यवस्थित भाजले गेलेत, तर छान असे मोकळे सुटसुटीत तयार झालेत. आता हे तांदूळ संपूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला काढून घेतलेत आणि हे छान असे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पीठ करायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं रवाळ आपण हे तांदळाचं जे वाटण आहे ते मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर एका बाउलमध्ये संपूर्ण तांदळाची जी पिठी होती ती काढून घेतलेली आहे. हे जे आपण सांदण बनवतो ते 2 पद्धतीने बनवतात. एक रव्यापासूनही बनवतात आणि तांदळापासूनही बनवतात. तुम्हाला जर पारंपरिक चव हवी असेल तर तुम्ही तांदळापासून नक्की ट्राय करा. आता हे तांदळाचा जो रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी ओल्या खोबऱ्याचा जो चून आहे तो घातलेला आहे. त्यानंतर 1 वाटी आंब्याचा बल्ब घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे साखर. तर इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखर अजून वाढवलात तरीही चालेल, पण मी इथे जो आंबा वापरला होता तो गोड होता, त्याच्यामुळे मी फक्त 3च चमचे साखर वापरलेली आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्स झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण अगदी घट्टसर बनलं गेलेलं आहे. आपण पाण्याचा जराही वापर न करता हे मिश्रण मिक्स केलं होतं. आता पुन्हा मी इथं अर्धी वाटी फक्त पाणी वाढवलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आता इथे मी अर्धी वाटी जे पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो तांदळाचा रवा आहे तो व्यवस्थित असा भिजला जातो. तर आता हे असंच मिश्रण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे मी पुन्हा हे मिश्रण बाजूला काढून घेतले. तुम्ही पाहू शकता छान असं हे मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे. तांदळाचा रवा हे व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर एवढं मीठ. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं जर मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते, त्यामुळे मीठ घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता असंच हे बाजूला ठेवायचं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपण सांदण बनवणार आहोत ते पातेलं घ्यायचं किंवा तुम्ही एखादा डबाही वापरू शकता. मी इथे छोटंसं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं आणि तूप छान असं संपूर्ण भांड्याला पसरवून घ्यायचं आहे. तुपामुळे सांदणाची चव जी आहे ती अजूनच छान अशी वाढते. तर आता पुन्हा इथं मी हा तांदळाचा रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा आंब्याच्या अशा फोडी करून घेतल्या होत्या छोट्या छोट्या, त्या घालायच्या आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. आणि आता हे संपूर्ण ज्या फोडी आहेत ते मिश्रणामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. ह्या आंब्याच्या फोडी घातल्यामुळे सांदणाची चव जी आहे ती अजूनच वाढते. सर्व मिक्स करून झाल्यानंतर इथं मी पाव चमचा एवढा खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तिथे तुम्ही काही सेकंदामध्येच पाहू शकता हे सोडा घालून पुन्हा व्यवस्थित फेटल्यामुळे जे पीठ आहे ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण ह्या पातेल्यामध्ये संपूर्ण हे मिश्रण जे आहे ते काढून घेऊया. सर्व मिश्रण पातेल्यामध्ये काढल्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं हाताने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता इथं एकीकडे मी हे पातेलं सेट करत असतानाच गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता एक स्टँड ठेवायचं आहे आणि स्टँडवरती आपल्याला जे सांदणाचं पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण लावून आपल्याला जवळजवळ हे 30 ते 35 मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळजवळ 30 मिनटं सुरुवातीला इथे पहा 30 मिनटं बरोबर मी इथं हे शिजवून घेतलेलं आहे
आणि आता आपल्याला हे चेक करायचं आहे की हे व्यवस्थित शिजले की आतमध्ये कच्चा आहे. तर त्याच्यासाठी एक चाकू घ्यायचा किंवा टूथपेस्टही घेऊ शकता आणि याच्यामध्ये असा घालून बघायचा. तर तुम्ही इथे पाहू शकता अजिबात मिश्रण चाकूला लागलेलं नाही, याचाच अर्थ सांदण व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे सांदण जे आहे ते संपूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता एका चाकूच्या साहाय्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हे सांदण जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता काय जाळीदार आणि दाणेदार मऊसूत असं हे सांदण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं जे सांदण आहे ते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर आपण जे तूप घातलं होतं त्याच्यामुळे सांदणाची जी चव आहे ती अजूनच वाढलेली आहे आणि इतकं अप्रतिम लागतं की सध्या आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तुम्हीही नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. तर व्हिडिओमध्ये मी कट केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते पहा, किती छान दाणेदार आणि छान असा सॉफ्ट मऊसूद हे तयार झालेलं आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि अगदी छानच लागतो चवीला. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असं हे आंब्याचं सांदण नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आपण ते छोटे छोटे आंब्याचे तुकडे याच्यामध्ये टाकले होते. ते दिसायला अगदी अप्रतिम दिसतात आणि खाताना त्याची एक वेगळीच चव जिभेवर रेंगाळते. त्याच्यामुळे हे सांदण जे आहे ते अजूनच टेस्टी बनतं. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.